गणेशपूर हिंडलगा येथील इम्पोरिया टॉवरमध्ये धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे 29व्या हिंदू कार्यकर्ता समावेश मेळाव्याची अवलोकन बैठक तसेच मराठा समाज सांस्कृतिक प्रतिष्ठानमार्फत गुणवंत विद्यार्थिनींचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते तथा बेळगाव ग्रामीण मंडळाचे माजी अध्यक्ष धनंजय जाधव होते। बैठकीत जानेवारी महिन्यात श्री मळेकर्णी देवस्थान परिसरात झालेल्या हिंदू कार्यकर्ता समावेश आढाव्याच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेण्यात आला। यावेळी विविध मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले। दुसऱ्या सत्रात 10वी परीक्षेत विशेष यश मिळवलेल्या प्राजक्ता चौगुले, राधिका बंगारी, स्नेहा हिरोजी, साईशा देसाई, तृप्ती देसाई यांनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवलेल्या दिव्या देसाई यांचा स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, फळांची टोपली आणि प्रत्येकी 5,000 रुपये रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला। समारोप प्रसंगी धनंजय जाधव यांनी हिंदुत्ववादी कार्य, सामाजिक बांधिलकी आणि संघटनात्मक एकतेचे महत्त्व अधोरेखित करत कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। 30-35 वर्ष हिंदुत्वाच्या कार्यामध्ये आपल्याबरोबर सक्रिय असलेले कार्यकर्ते वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्त आम्ही एकत्रित असतो। परवाच उसगावमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा समावेश मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी झाला। गेली 28 वर्ष आम्ही तो कार्यक्रम करतोय। तर ह्या कार्यक्रमाला कार्यकर्ते स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करतात, प्रवासाला जातात, बैठकी घेतात, तयारी करतात। आम्ही सगळे कार्यकर्ते मिळून हा कार्यक्रम यशस्वी करतो। त्याच्यानंतर अवलोकन सभा होणं खूप आवश्यक होतं आणि आज सर्व कार्यकर्त्यांना, जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत, जे जबाबदारी घेऊन काम करतायत, गेली 30 वर्ष खांद्याला खांदा लावून काम करतायत, अशा कार्यकर्त्यांचा सहभागाचा कार्यक्रम, त्याच्याबरोबरच मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, बेळगाव तालुक्यामध्ये आणि बेळगाव महानगरमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या 10वीच्या मुलामुलींचा सत्कार आणि त्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला पुढच्या शिक्षणासाठी फुलाची पाकळी म्हणून प्रत्येकी 5,000 रुपये त्यांना देणगी, मानधन असा देणं, असा हा संयुक्त कार्यक्रम आज यशस्वी झालेला आहे। आणि याच्यामध्ये मराठी माध्यम बरोबरच तालुक्यातील कन्नड माध्यमच्या मध्ये सुद्धा प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार इथं केला गेलेला आहे। धन्यवाद। एक मराठी माध्यम मध्ये आणि कन्नड माध्यम मध्ये प्रथम आलेली, बेळगाव महानगरमधील 2 विद्यार्थिनी, राज्यामधील 1 विद्यार्थी, आणखी एक विद्यार्थिनी जागतिक पातळीवर जी स्पर्धा परीक्षा असते त्याच्यामध्ये ती प्रथम आलेली आहे। देशामध्ये 7वी आलेली आहे, कर्नाटक राज्यामध्ये पहिली आलेली आहे आणि तिला कॅनडामधील युनिव्हर्सिटीमध्ये स्कॉलरशिप आणि ऍडमिशनचा ऑफर आलेला आहे। अशी ही विद्यार्थिनी, म्हणजे त्यांच्यामध्ये जी पुढे जाण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला आपण सुद्धा थोडा हातभार लावावा आणि सहकार्य करावं, त्यांचा गौरव करावा, याच्यासाठी हा कार्यक्रम। जर 6च्या 6 मुली आहेत, आम्ही मुलींना कमी लेखून चालणार नाही। त्याला जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं त्यांनी करायचं, त्यांच्यामध्ये तितकी धमक आहे। आणि मुलं आज का ह्या प्रथम याच्यामध्ये येत नाही, त्याचं चिंतन सुद्धा समाजाने केलं पाहिजे। कारण मुलांच्याकडे आपण जितकं लक्ष द्यायला पाहिजे किंवा अभ्यासापासून त्यांनी का लांब जायला लागलेत ह्याचं चिंतन होणं आणि समाजानं एकत्र याच्याबद्दल विचार करणं आणि मुलांना सुद्धा प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे। आणि एक काळ असा होता, मुलींना दुय्यम स्थान दिलं जात होतं, पुरुष प्रधान संस्कृती होती, पण आज मुलीने दाखवून दिलेलं आहे की आम्ही सुद्धा काही कमी नाही। त्यामुळे त्यांच्यामध्ये शक्ती असेल तर त्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे। आम्ही दुर्गा मातेला पूजतो, लक्ष्मी मातेला पूजतो, ज्ञानदेवता सरस्वती मातेला पूजतो, तर ह्या देवतेमध्ये काय ताकद आहे आजच्या मुलींनी दाखवून दिलेला आहे। त्यांचा गौरव केला पाहिजे आणि त्यांना सन्मान झाला पाहिजे। याच्यासाठी केव्हाही आणि मदतीला तयार आहोत। आज जर बघितलं 6च्या 6 मुलींची आर्थिक परिस्थिती, ते काही मोठे श्रीमंत नाही आहेत, अतिशय गरीब परिस्थितीमध्ये त्यांनी हे शिक्षण घेतलेलं आहे। आणि मनात आणलो, शिक्षणामध्ये कोणी आपल्याला हात धरू शकणार, कोणी अडवू शकणार नाही। आपली मनाची इच्छा असेल तर नक्की ते साध्य करू शकतो। आणि आम्ही विद्यार्थ्यांना आर्थिक मदत असेल किंवा आम्ही आजपर्यंत करत आलेलो आहोत, जो ऍडमिशनचा काळ येतोय तर 2 महिने जाऊन आम्ही सतत ऍडमिशन मिळावं याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न करत असतो। तर अशा अडल्या नडलेल्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही केव्हाही मदत करत सदैव आहोत। कार्यक्रमात बेळगाव ग्रामीणमधील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते।
कृष्णा पाटील, KMM मराठी, बेळगाव. Amarcon collection में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, Amarcon में खुशियाँ हैं पास, Amarcon, Amarcon. अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम.